कामगार कल्याण अधिकारी यांच्याकडे शिष्टमंडळाची आग्रही मागणी. कोल्हापूर दिनांक 24 जून 2024 रोजी कामगार कल्याण अधिनियम 1953 ला अनुसरून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ या स्वायत्त संस्थेची वाटचाल सुरू आहे. या कायद्यातील नमूद तरतुदीनुसार 5 पेक्षा जास्त कामगार कार्यरत असणाऱ्या कापड दुकाने, हॉटेल्स, औषधी दुकाने, लहान लहान दवाखाने, पतसंस्था, सोसायट्या, माल वाहतूक संस्था, यंत्रमाग कामगार, चांदी व्यावसायिक तसेच हस्तांतरित साखर कारखाने अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या राज्यातील सर्व कामगार व कामगार कुटुंबियांना मंडळाच्या योजना व उपक्रमांचा लाभ मिळतो. सदर कायद्याची संपूर्ण राज्यामध्ये प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता सातत्याने राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या वतीने मंत्रालयीन तसेच प्रशासकीय पातळीवरती पाठपुरावा सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सदर कायद्यातील नमूद तरतुदींना अनुसरून मंडळाच्या योजना व उपक्रमांपासून वंचित तसेच उपेक्षित लाखो कामगारांना लाभ मिळावा यासाठी यापूर्वी लेखी पत्रव्यवहार, त्याचबरोबर विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आमदार सतेज पाटील साहेब यांच्या वतीने कोल्हापूर येथे पुणे विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त, कोल्हापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त व कोल्हापूरचे कामगार कल्याण अधिकारी यांचे समवेत प्रत्यक्ष सकारात्मक चर्चा देखील केल्या आहेत. त्याचबरोबर आमदार सतेज पाटील यांनी सन 2023च्या तृतीय अधिवेशनामध्ये लक्षवेधीद्वारे हा विषय उपस्थित केला होता. अद्यापही या विषयावर कोल्हापूर जिल्ह्यात कोणतीही ठोस व अपेक्षित कार्यवाही न झाल्याने संबंधित कामगार वर्गाला लाभ मिळत नाही. त्यामुळे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने शक्य तितक्या लवकर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा निधी न भरणाऱ्यावर उचित कार्यवाहीद्वारे शासनाच्या योजना व उपक्रमांपासून वंचित व उपेक्षित कामगार वर्गाला न्याय मिळावा यासाठी कायद्यास अभिप्रेत योग्य ती कार्यवाही करावी असा आशयाचे निवेदन शिष्टमंडळासमवेत प्रत्यक्ष चर्चेद्वारे कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांना दिले असल्याचे व त्यांनी याबाबत त्वरित सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. यावेळी शिष्टमंडळाचे भगवान माने, संजय सासणे, बाजीराव हुलस्वार, अनिता काळे, सुभाष पाटील, विजय आरेकर, अजय चव्हाण, दिलीप लंबे, शशिकांत नवले, मोहन कांबळे, संदीप बनसोडे, बाळासाहेब सुतार, ध्रुवेधन शिंगे, भाऊसो पाटील, संजय पाटील, दादासो कपटगे, रमेश देसाई, दीपक माळी, शुभम कोळी, प्रवीण जाधव आदी उपस्थित होते. ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण, कोल्हापूर.